सोलापूरमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांचं कार्यालय फोडलं। तिकीट वाटपावरून झालेल्या राड्यात सर्वदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शंकर शिंदेंचं कार्यालय फोडलं। मनसेच्या बाळासाहेब सर्वदेंची हत्या झाल्याचा आरोप, चौघे ताब्यात। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांमध्ये फ्रीस्टाईल राडा। अर्ज माघारी घेण्यासाठी जात असताना उमेदवार शिरसाट अंगावर धावून आल्याचा आरोप। राड्यानंतर बंडखोर वंदना बिरारी यांचा रुद्रावतार। राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध। भाजपचे 43, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश। इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत। गुन्हा सिद्ध होण्याआधीच कोणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेंच्या प्रश्नावरून अजित पवारांचा सवाल। पिंपरी मनपामध्ये भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या। अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप, तर काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यावधीपर्यंत वाढल्या। आमदार महेश लांडगेंवर अप्रत्यक्ष टीका। पुण्यामध्ये अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का? पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर तुझ्या तोंडात साखर पडो, अजित पवारांचं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या वरळीमध्ये संयुक्त मेळावा। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यात मांडलं जाणार। मेळाव्याला आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकर मुलाखत घेणार। निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत प्रसिद्ध होणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या मुंबईसाठी जाहीरनामा। घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये सन्मान निधी देणार। 700 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी, तर तरुणांना 1 लाखांपर्यंत सहायता निधीचा समावेश। सूर्याजी पिसाळ 400 वर्ष लक्षात राहिले तसे मिंदे लक्षात राहतील। उद्धव ठाकरेंची शिंदेंवर सडकून टीका, तर भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा, शिंदेंचं उत्तर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीन देशमुख भाजपामध्ये, पक्षानं माझ्यावर निवडणुकीत अन्याय केला, देशमुखांचा आरोप। तर पडळकर आक्रमक नेते, विधान भवन राड्यानंतरही देशमुखांकडून कौतुक। पुण्यामध्ये एमपीएससी प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगेंचा सहभाग। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी। जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं लाखो विद्यार्थ्यांना फटका। भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी मज्जाव केल्यानंतर पुजाऱ्याला जबर मारहाण। शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष देवीदास दरेकर यांच्या पुजाऱ्याला मारहाण। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषा सक्तीची। चंद्र सूर्य असेपर्यंत मराठी भाषेवरील अभिमान कायम राहणार। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य।